नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्ये आज आलेली आहे भारतीय हवामान विभाग पुणे येथे. तर शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आता संभ्रम निर्माण झाला आहे की अल निनो आहे का नाही. आणि आहे असं आपण मागच्या जूनमध्ये इथं आलो होतो भारतीय हवामान विभागामध्ये, की डॉक्टर एस डी सानप सरांनी आपल्याला माहिती दिली होती की कुठली माहिती म्हणजे जो जिल्हावार हवामान अंदाज आहे तो कुठे पाहायचा, ही आपण माहिती घेतलीच होती. पण जागतिक तसंच राष्ट्रीय आणि इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान विभागाने सुद्धा सांगितलेलं की यावर्षी अल्निनो असल्यामुळे सरासरी भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये पण पावसाचे प्रमाण कमी राहील. पण जूनची परिस्थिती बघितली असता ते पण आपल्याला वाटलं होतं की हा प्रमाण असंच राहणार आहे कमी. पण जुलैच्या पावसाची परिस्थितीची आपण बघितल्यानंतर आता असं वाटायला लागलं की अल्निनो आहे का नाही, किंवा नसला तरी म्हणजे नसला तरी हे डिस्ट्रीब्युशन समान पण दिसत नाही, आणि आहे म्हटलं तर ह्याचा एवढा पाऊस झाला तरी कसा, हेच जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे भारतीय हवामान विभाग पुणे येथे. आणि डॉक्टर एस डी सानप सर, शास्त्रज्ञ भारतीय हवामान विभागाचे आहेत, ते आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आता मी म्हटल्याप्रमाणे अल्निनो आहे का नाही, आणि आपण जून मध्ये परिस्थिती आणि ही जुलैची परिस्थिती बघता पूर्ण वातावरण बदललेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? सध्या एल निनो नाही असं नाही. एल निनो अजूनही सक्रिय आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 महिन्यांमध्ये तो अजून सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत आणि पुढच्या मार्चपर्यंत तो 2027च्या मार्चपर्यंत तो राहील असं प्रिडिक्शन आहे. तर जो आपण बघितलं की जूनमध्ये पाऊस कमी झाला आणि एल निनोचा प्रभावही आपल्याला जाणवला आणि आत्ता जर एल निनो म्हणजे पूर्व पॅसिफिकचं जर विषुववृत्तीय पूर्व पॅसिफिकचं जर आपण तापमान बघितलं तर तिकडे तापमान आता हळूहळू वाढतानाच दिसतंय. म्हणजे एल निनो सक्रिय आहे. तर मग पाऊस इतका का झाला महाराष्ट्रामध्ये, तर त्याचे कारण म्हणजे की बंगालच्या उपसागरामध्ये एका पाठोपाठ एक अशा 3 ते 4 सिस्टम्स तयार झाल्या. त्यातल्या 2 सिस्टम एक्झॅक्टली महाराष्ट्र रिजनवरून गेल्या आणि इतर हवामान प्रणालीसुद्धा सक्रिय होत्या. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील काही स्पेशली उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये जास्त पाऊस आपल्याला झालेला दिसून आला. ज्यामध्ये पालघर, त्यानंतर पालघर, रायगड, रत्नागिरी, इकडे जर बघायचं झालं तर नाशिक, ठाणे, पुण्याचा घाटमाथा आणि सातारा ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला दिसून आला. आणि अगदी 4 ते 5 दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमीच होतं आणि पावसाची तूट जवळजवळ 30 ते 40% बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं. आणि मग मागच्या 4-5 दिवसांपूर्वी 1 ते 2 दिवस जो काही पाऊस पडला त्यामुळं समाधानकारक परिस्थिती मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर पावसाचं वितरण जे आहे हे असमान अजूनही आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये चांगली स्थिती आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजूनही पावसाचं प्रमाण इतकंसं नाही आहे. ज्यामध्ये सांगायचं झालं तर सोलापूरला अजूनही पावसाची तूट 30% जास्त आहे. बीडमध्ये तशीच परिस्थिती आहे. हिंगोलीसुद्धा सिमिलर कंडिशन्स आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. पण मागच्या आठवड्यातला पाऊस नक्कीच दिलासादायक होता किंवा सर्वदूर होता असं आपण म्हणू शकतो. तर आईओडीचं सांगायचं झालं तर आईओडी आत्ता सध्या न्यूट्रल आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही हवामान संस्थांचं असं म्हणणं आहे की तो पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस आहेत. तर काही असं सांगतायत की तो न्यूट्रलच राहील म्हणून. त्यामुळं आत्ता सध्या आपण ते मॉनिटरच करत आहोत आणि त्यामध्ये काही चेंजेस असले तर तसं सांगितलं जाईल. आणि सर, आपण बघितलंय की गेले बरेच म्हणजे वर्ष, आता 14-15 घेतलं किंवा 2023चा आपण अल्निनो इयर घेतलं, तर त्या वर्षी जर आपण कम्पेअर केला, तर अंदाज देताना तुम्ही सुद्धा अल्निनो इयरच कम्पेअर केले असणार. पण त्यावेळेस अंदाजा देताना आपण सांगितलं की कमी पाऊस होईल, म्हणजे महाराष्ट्रात देखील किंवा ओव्हरऑल तुम्ही भारताचा सांगता. पण ह्यावेळेस तशी परिस्थिती दिसली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटतं की अल्निनो आहे असं तुम्ही सर्व चित्र निर्माण झालं, पण तशी काही परिस्थिती झाली नाही. आणि ओव्हरऑल बघता हा जुलै महिन्याचा समाधानकारक पडल्यामुळं पूर्ण संभ्रम झालाय की आयएमडीचा अंदाज मग चुकला आहे का? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? त्याबद्दल सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं मी जे डिस्ट्रिक्ट सांगितले त्या ठिकाणी नक्कीच थोडासा चुकलेला आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुसार अजूनही समाधानकारक पाऊस नाही आहे किंवा अजून 1-2 सीझन चांगला पाऊस, चांगलं पाणी टिकेल अशा प्रकारचा पाऊस झालेला नाही. त्यामुळं काही भागामध्ये नक्कीच समाधानकारक परिस्थिती आहे. जसं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कोकणामध्ये त्या ठिकाणचा अंदाज नक्कीच ॲज पर IMD फोरकास्ट नाही असं म्हणू शकतो. परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजूनही स्थिती इतकीशी चांगली नाही. बरोबर. आणि सर, तुम्ही मागच्या वेळेस आम्ही आलो होतो जूनमध्ये, तेव्हा दाखवलेलं की तुम्ही म्हटला एक लॉंग रेंज सुद्धा आपण म्हणू शकतो की थोडा
थोडाफार चुकलाय अंदाज. हम्म. पण तुम्ही जे शॉर्ट रेंज म्हणलेला हम्म. ते तुम्ही दाखवू शकाल की शेतकऱ्यांना हम्म. ते अंदाज जे अलर्ट तुम्ही आता रेड अलर्ट असेल, ऑरेंज अलर्ट असेल, तर त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. ओके. तर आता त्याच्याबद्दल सध्या आपण 5 दिवसांचा फोरकास्ट देत असतो पूर्ण महाराष्ट्रासाठी. तर येणारे 24 तासांसाठी रायगड आणि पुणे घाटमाथा आणि साताराच्या घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आहे. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचे घाटमाथे, ठाणे आणि नाशिक घाटमाथ्यांवर येलो अलर्ट आहे. तिकडे सुद्धा पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो. त्यानंतर अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि अकोला या डिस्ट्रिक्ट्समध्ये येलो अलर्ट आहे. तो बेसिकली वादळी पावसासाठी आहे. उद्याचा जर अंदाज बघितला आपण मंगळवार 4 ऑगस्टसाठीचा, तर घाटमाथ्यांवर येलो अलर्ट आहे आणि विदर्भामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली इकडे वादळी पावसाची शक्यता आहे. 5 तारखेला पण अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि शुक्रवार आणि गुरुवार आणि शुक्रवार बऱ्याच ठिकाणी उघडीप आपल्याला दिसू शकते आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सर अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय मला. आधी कोणत्या वर्षी जेव्हा अल्निनो इयर होतं तेव्हा अशी परिस्थिती झाली होती का? आपण अंदाज दिला होता कमी पावसाची शक्यता, पण त्या वर्षी पाऊस चांगला झाला, असं कुठलं एखादं वर्ष तुम्ही सांगू शकाल? 2015 जर सांगायचं झालं तर जूनमध्ये खूप जास्त पाऊस झाला होता. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता आणि नंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी कमी होत गेलं होतं. त्यामुळे जूनमध्ये सुद्धा असंच म्हटलं जात होतं की भारतीय हवामान विभागाने कमी पाऊस सांगितला आहे, पण जूनमध्येच खूप जास्त पाऊस झाला आहे आणि बऱ्याच ठिकाणी झाला आहे. त्यामुळं अशी परिस्थिती 2015 मध्ये सुद्धा निर्माण झाली होती असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आणि आता शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश देताल की अल्निनो आहे नेमकं काय आणि त्याचा फक्त कमी पाऊस किंवा वितरण असमान असतं असं आहे का? अजून कुठल्या म्हणजे टेक्निकल आहे तुमच्या भाषेमध्ये सांगू शकता? एल निनोचा प्रभाव फक्त महाराष्ट्रासाठी सीमित नसतो, तर तो मोठ्या लार्ज एरियासाठी तो इम्पॉर्टंट असतो. सध्या जर आपण बघितलं तर पूर्ण भारताचं जर पावसाची आकडेवारी बघितली तर 1 जून ते आतापर्यंत जर पाऊस बघितला तर त्यामध्ये आताही 12% तूट आहे. म्हणजेच 88 सरासरीच्या 88% इतकाच पाऊस पडलेला आहे पूर्ण भारताचा जर बघितला. आणि भारतीय हवामान विभागाने पूर्ण सीझनसाठी म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये पडणारा पाऊस याची हा सरासरीच्या 90% इतका असेल असं सांगितलेलं आहे. तर अजूनही पावसामध्ये तूट आहेच भारताचा विचार केला तर, परंतु पावसाचं वितरण जे आहे ते असमान आहे. जसं की ओडिसामध्ये जास्त पाऊस पडलेला आहे, छत्तीसगडमध्ये चांगला पाऊस झाला आहे, महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्रात चांगला झाला आहे, परंतु दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये अजूनही पावसामध्ये खूप जास्त तूट आहे. त्यामुळं रिजनल डिफरन्सेस आहेत. रिजन वाईज पावसाचं वितरण खूप असमान आहे. महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर पश्चिम महाराष्ट्रात चांगला, जसं आपण परत रिजन वाईज अजूनच जर गेलो तर पश्चिम महाराष्ट्रात चांगला आहे, परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजूनही तूट आहे. तर अशी परिस्थिती निर्माण होत असते एल निनो वर्षांमध्ये. आणि एल निनोचा इम्पॅक्ट फक्त एल निनो हा एक फॅक्टर नाही, त्यामध्ये अजून काही फॅक्टर्स असतात. जसं की काही वर्षी एल निनो असून सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे असं सुद्धा असतं. जसं 1997 ज्यावेळी IOD सक्रिय झाल्यामुळं आणि MJOचे फेज फेवरेबल असल्यामुळं आपल्याकडे चांगला पाऊस झाला होता जरी एल निनो असला तरी. तर असं परिस्थिती निर्माण होत असते आणि रिजनल डिफरन्सेस असतात. क्षेत्रीय काही ठिकाणी चांगला पाऊस, काही ठिकाणी खूपच कमी पाऊस, अशी परिस्थिती एल निनो वर्षामध्ये असते. आणि पूर्ण भारताचा जर विचार केला तर अजूनही पावसामध्ये तूट आहेच. बरोबर. सर तुम्ही म्हटला की एल निनो, आता तुम्ही म्हटला की असमान वितरण असतं. पण आता पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हिंगोली असेल, बीड असेल आणि सोलापूर असेल, या पर्टिक्युलर मराठवाड्यात पाऊस कमी झालेला आहे. तर शेतकरी अजूनही तिथं प्रतीक्षेत आहे. मग हे एक टिपिकल अल्निनोचं एक वन ऑफ द फॅक्टर म्हणजे वन ऑफ द एक सिम्पटम म्हणता येईल का, की फक्त असमान वितरण ह्याच्यामुळे? असमान वितरण नक्कीच म्हणू शकतो, परंतु हे फक्त हे 3 डिस्ट्रिक्टलाच एल निनोने इम्पॅक्ट केला आणि बाकीच्या ठिकाणी केलं नाही असं म्हणणं बरोबर राहणार नाही. परंतु त्यामुळंच एल निनोचा इम्पॅक्ट हा आपण एक 2-4 दिवसाच्या पावसावर किंवा 1 आठवड्याच्या पावसावर वरून निष्कर्ष काढता येत नाही. त्यामुळे आपल्याला पूर्ण सीझन संपेपर्यंत वाट बघावी लागेल की एल निनोचा इम्पॅक्ट कोणत्या रिजनवर, लार्ज स्केलवर किती झाला आहे म्हणून. तर आता सध्या आपण म्हणू शकतो की जे काही चेंजेस आहेत ते शॉर्ट टर्ममध्ये तयार झालेल्या सिस्टम्समुळे आहेत आणि त्यामुळे पाऊस पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टला एल निनोचा इम्पॅक्ट झाला आणि दुसऱ्या डिस्ट्रिक्टला झालेला नाही असं म्हणणं डिफिकल्ट राहील. त्यामुळे 4 महिन्यांची ज्यावेळी पूर्ण आकडेवारी आपल्याकडे येईल त्यावेळी क्लिअर कट सांगू शकू की कोणत्या रिजनला जास्त एल निनोने इम्पॅक्ट केलेला आहे आणि कोणत्या रिजनने
रिजनवर केलेला नाही म्हणून. बरोबर आहे. सर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जून, जुलै हा पावसाचे 2 महिने संपलेले आहेत. आता पुढं ऑगस्ट आणि सप्टेंबरचा विचार केला, तर त्याचा अंदाज काय सांगते भारतीय हवामान विभाग? येणाऱ्या 2 महिन्यांचा जर अंदाज आपण बघितला भारतीय हवामान विभागाने दिल्याप्रमाणे, तर पूर्ण भारताचा जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये ज्यामध्ये लडाख आणि जम्मू आणि काश्मीरचा काही भाग असेल किंवा हिमाचलचा काही भाग असेल, तिकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्व भारतामध्ये सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातचा काही भाग इकडे सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी तो सरासरीपेक्षा कमी राहील असं एकंदरीत अंदाज आहे. बरोबर सर. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कमी राहील अंदाज आहे. पण ह्या वर्षी जसं म्हणजे ह्या जुलै महिन्यात जशा सिस्टम डेव्हलप झाल्या म्हणजे बंगालच्या उपसागरात असेल, अरबी समुद्रात असेल, तर त्या सिस्टम डेव्हलपमेंट होण्याचे काही चान्सेस आहेत का? हां, राईट. तर तेच तर आता हा जो अंदाज आहे हा पुढल्या 2 महिन्यांसाठी आहे. त्यामुळं जे काही चेंजेस होत आहेत शॉर्ट रेंज फोरकास्टमध्ये म्हणजे 3 ते 5 दिवसांमध्ये जे चेंजेस होत आहेत, त्यासाठी तुम्ही अपडेटेड राहणं गरजेचं आहे. भारतीय हवामान विभागाकडनं 3 ते 5 दिवसासाठीचा जो फोरकास्ट दिला जातो त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण जरी आपला महिन्याचा अंदाज जरी काही प्रमाणात चुकला असला, तरी आपण जो 3 ते 5 दिवसांचा जो अंदाज देत असतो, मागच्या सगळ्या सिस्टम्समध्ये जो काही पाऊस झाला तो भारतीय हवामान विभागाने वेल इन ॲडव्हान्स 3 ते 5 दिवस आधीच सगळं डिस्ट्रिक्ट वाईज अंदाज दिला गेला होता आणि त्यानुसार डिझास्टर मॅनेजमेंट असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, NDRF असेल यांच्याशी कोऑर्डिनेट करून आपण डिझास्टर रिस्क रिडक्शन कमी करण्यासाठी म्हणजे डिझास्टरमुळे होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या कमी करण्यासाठी आपणही कोऑर्डिनेट केलेलं आहे. पण महिन्याचा अंदाज बघाल तर नक्कीच डिस्ट्रिब्युशन वाईज तो काहीसा चुकलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर जे सिस्टम्स बनतील येणाऱ्या दिवसांमध्ये त्यानुसार याचं डिस्ट्रिब्युशन चेंज होऊ शकतं. परंतु ॲट दिस मोमेंट ओव्हरऑल जर पिक्चर बघायचं झालं तर ते एकंदरीत दाखवत आहे की उत्तर मध्य महाराष्ट्रातला काही भाग सोडला तर इतर ठिकाणी तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की येणारे 2 महिने पाऊसच पडणार नाही. परंतु समजा एका ठिकाणची जर सरासरी 15 मिलीमीटर असेल, तर तो त्यापेक्षा काही पर्सेंटने कमी पडू शकतो. म्हणजे त्यापेक्षा तो कमी पडू शकतो याचा एकंदरीत अर्थ असा आहे. बरोबर. आणि सर अजून एक आहे, की शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल, की एक तुमच्या भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाच्या नुसार काय संदेश देताल महत्त्वाचा? मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी त्यांचं शेतीचं नियोजन पाणी साठ्यांवर करावं, त्या पाणी साठ्यानुसार करावं आणि भारतीय हवामान विभागाचे जे काही 5 ते 7 दिवसांचा अंदाज आहे, त्याकडे लक्ष ठेवून त्यानुसार आपल्या शेतीचं नियोजन करावं असंच म्हणता येईल आणि त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाचं मेघदूत ॲप आहे, ज्यावर डिस्ट्रिक्ट वाईज ॲग्रो ॲडवायझरीज दिल्या जातात. त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. तर शेतकरी बांधवांनो, हेच आपण जो संभ्रम होता, की IMDने दिलेला किंवा भारतीय हवामान विभाग दिलेला अंदाज चुकला आहे का? असे बरेच स्वयंघोषित हवामान तज्ञ म्हणत असेल, तर तसं नाहीये. जे टेक्निकल माहिती आहे, ज्या आपल्याला अलर्ट मिळाल्या, ज्या 7 दिवसाच्या असतील, ज्या IMDने वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटला उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यानुसार जिल्हानिहाय जो हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलाय, तो नक्कीच शेतकऱ्यांना उपयोगी पडला आहे, असंच मी ह्या माध्यमातून नक्की सांगेन. आणि हेच वेळोवेळी अपडेट घेण्यासाठी जे सानप सरांनी सांगितलं, तर भारतीय हवामान विभागाचे जे जिल्हानिहाय चेतावणी आहेत, ते तुम्ही नक्की बघत जावा. धन्यवाद.